Today we are going to take a new subject, आज एक नवीन विषय आपण घेणार आहोत. overcoming difficulty. अडचणींवर मात करणे. We'll open our Bibles to 1 Thessalonians chapter 3 verses 3 to 5. 1 थेसलनी 3रा अध्याय त्यातील 3 ते 5 वचनं आपण काढूया. 1 Thessalonians chapter 3 verses 3 to 5. 1 थेसलनी 3रा अध्याय 3 ते 5. That no man should be moved by these afflictions, for yourselves know that we are appointed thereunto. For verily, when we were with you, we told you before that we should suffer tribulation, even as it came to pass. And you know, for this cause, when I could no longer forbear, I sent to know your faith, lest by some means the tempter have tempted you, and our labor be in vain. 1 थेसलनी 3रा अध्याय 3 ते 5 वचनं. तो असा की कोणीही या संकटामुळे ढळू नये, कारण तुम्ही स्वतः जाणता की आपण यासाठीच नेमलेले आहोत. कारण आम्ही तुम्हाजवळ होतो तेव्हा जसे आम्ही तुम्हा सांगून ठेवले की आपणास संकटे भोगायची आहेत, तसेच झाले आहे, हे तुम्हास ठाऊकच आहे. त्यामुळे मलाही आणखी दम धरवेना, तेव्हा मी तुमचा विश्वास जाणण्याकरता विचारून पाठवले. कोण जाणे, भुलवणाऱ्याने तुम्हाला भुलवले असेल आणि आमचे श्रम व्यर्थ झाले असतील. Praise God. हालेलुया. Here Paul is speaking to the Thessalonian church इथे संत पॉल किंवा प्रेषित पॉल थेसलनिका मंडळीशी बोलत आहे, because he was concerned about them. कारण त्याला त्या चर्चची काळजी होती. He didn't want them to be easily shaken by the troubles they were going through. त्याची इच्छा नव्हती की थेसलनिका चर्च मधले जे लोक आहेत त्यांच्या जीवनात जे काही लहान सहान त्रास येत आहेत त्या त्रासांपायी त्यांनी भुलू नये अशी त्याची इच्छा होती. And he revealed it to them आणि म्हणून पॉलनं त्यांना हे प्रगट केलं, उघड केलं. that as Christians we are destined for such troubles. आणि पॉल त्यांना म्हणाला की ख्रिस्ती या नात्याने संकटे भोगणे हा आपल्या जीवनातला एक वाटा आहे. Amen. संकट भोगायची असतात ख्रिस्ती या नात्यानं, Never give up आणि कधी हार मानायची नाही. because of all the trials and tribulations and afflictions that come against you. जी सगळी संकट किंवा समस्या किंवा त्रास आपल्या विरुद्ध येतात, तुमच्या विरुद्ध येतात, त्या सगळ्याला बघून कधीही हार मानायची नाही. Paul says, पॉल म्हणतो don't be shaken by these troubles. हे सगळी त्रास, ही सगळी संकट जेव्हा तुमच्या जीवनात येतात त्यावेळेला तुम्ही डगमगू नका, Because कारण की the tempter will tempt you. हा भुलवणारा तुम्हाला भुलवायला येईलच. But if you fall, पण तुम्ही या भुलवण्यामध्ये जर पडाल then तर मग all our labor over you is in vain. आम्ही तुमच्यावर जे श्रम घेतलेले आहेत ते आमचे श्रम सगळे वाया जातील, तर तुम्ही सांभाळा. Praise God. हालेलुया. That's why we have cell leaders, that they may go out and strengthen those people who are just coming to the Lord. आणि म्हणून आपल्या चर्च मध्ये सुद्धा सेल मीटिंग आणि सेल लीडर हा प्रकार जो आपण ठेवलेला आहे तो ऍक्च्युली यासाठी ठेवलेला आहे की जे कोणी आपले सगळे मेंबर्स आहेत, लोक आहेत, माणसं आहेत, त्यांच्याकडे जाऊन या सेल लीडर्सनी त्यांना शक्ती पुरवावी, त्यांना प्रोत्साहन द्यावं, Amen. त्यांना बोध करावा. That's why we have elders, we have the divisional pastors and the regional pastors. आणि म्हणून आपण चर्च मध्ये वडील किंवा एल्डर्स नेमतो, त्यासाठी आपण रिजनल पास्टर्स नेमलेले आहेत. So afflictions and tribulations are part of Christian life. तर संकट, त्रास, समस्या ख्रिस्ती जीवनातील आपला एक वाटा आहे. When we were in the world, जेव्हा आपण जगामध्ये असायचो we had afflictions, त्यावेळेला देखील आपल्या जीवनामध्ये संकट यायचीच की, but that was of a different kind. पण ती संकट वेगळ्या पद्धतीची असायची. Now the afflictions are of a different kind. आता आपल्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताकडे आल्यानंतर जी संकट येतात ती वेगळी आहे. Jesus said, येशू बोलला, your tribulation arises because of the word. तुमचे त्रास आणि तुमची संकट आता देवाच्या शब्दापायी तुम्हाला संकट येणार आहे. Amen. कळतं का? Because of Jesus Christ. येशू ख्रिस्ताच्या नावाखातर, येशू खातर तुमच्या जीवनात आता संकट येणार आहे. Because we are following Jesus. का? कारण की आपण आता येशूचे अनुयायी झालो, आपण येशूच्या मागे चालायला लागलो, आणि म्हणून आता आपल्या जीवनामध्ये संकट येतील. Jesus said, येशू बोलला, in this world you will have tribulations, या जगामध्ये तुम्हाला संकट येणारच, but be of good cheer. पण तुम्ही मात्र फार धैर्यानं आणि धीरानं राहा, I have overcome the world. कारण मी या जगावर मात केलेली आहे. Amen. Amen. You know how much afflictions even Joseph had तुम्हाला माहितीये की योसेफ जो परमेश्वराचा दास, त्याच्याही जीवनामध्ये किती सारी संकट आली. from his very own brothers. त्याच्या स्वतःच्या सख्या भावंडांकडून त्याला किती संकट भोगावी लागली तुम्हाला माहिती आहे. They hated him. त्याच्या स्वतःच्या सख्या भावांनी त्याचा तिरस्कार केला. Why? का? Because he was a godly person. आणि तो भक्तिमान होता, तो देवाची भक्ती करायचा, They envied him. आणि म्हणून त्याच्या भावांच्या मनामध्ये त्याच्याविषयीनं तिरस्कार निर्माण झाला. योसेफ त्यांना आवडेनासा झाला की हा खूपच देवदेव करतो,
करतो हा फारच भक्तिमान आहे. And they sold him as a slave. आणि त्या तिरस्कारापायी सख्या भावांनी बरं का त्याला एक गुलाम म्हणून काही लोकांच्या हाती विकून टाकला. The more you live for God, जेवढं जास्त तुम्ही परमेश्वरासाठी जगू लागाल the more afflictions come. तेवढे जास्त तुमच्या जीवनाला त्रास बांधलेले आहेत. But the more deliverances come. पण तेवढा जास्त प्रमाणामध्ये सुटकाही तुम्हाला मिळणार And the आहे. more glory for you. आणि तेवढं जास्त प्रमाणामध्ये तुम्हालाच गौरव वैभव या गोष्टी मिळणार The आहे. more strength for you. तेवढं जास्त प्रमाणात तुम्हाला शक्ती The मिळणार आहे. more trust on your side. तेवढं जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला तुमच्या स्वतःच्या बाजूने देवावरचा विश्वास मिळणार आहे. Every time God delivers you, ज्या दर वेळेला परमेश्वर देवबाप तुम्हाला संकटातनं सोडवेल your trust on God becomes double. त्या दर वेळेला तुमचा जिवंत देवावरचा विश्वास बळकट आणि दुप्पट बळकट होईल. तुम्हाला समजेल की नाही देव माझ्या बरोबर आहे Ready to face another wave. आणि तुम्ही कुठल्याही दुसऱ्या लाटेला तोंड द्यायला सज्ज व्हाल. Praise God. Hallelujah. That's why tribulation worketh out patience in us, and patience does not deny us the glory of God. आणि म्हणून संकट व छळ आपल्यामध्ये धीर निर्माण करतात आणि धीर आपल्या जीवनामध्ये निर्माण झाला की देव आपल्यापासून गौरव वैभव लांब ठेवत नाही. Bible says बायबल म्हणतं in Acts 7 verse 10, प्रेषितांची कृत्य 7वा अध्याय 10व वचन. and God delivered Joseph out of all his afflictions and gave him favor and wisdom in the sight of Pharaoh, the king of Egypt, and he made him governor over Egypt and all his house. प्रेषितांची कृत्य याचा 7वा अध्याय आणि त्यातील 10व वचन. आणि परमेश्वराने योसेफाला त्याच्या सर्व संकटातून सोडवले आणि मिस्राचा राजा फारो याच्या समोर त्याला अनुग्रह व ज्ञान दिले म्हणून त्याने त्याला मिस्रावर व आपल्या सर्व घरावर अधिकारी केले. Did you see that? पहा काही लक्षात येत आहे का? Every tribulation takes you over to promotion. प्रत्येक संकट तुम्हाला बढतीकडे नेत असतं. Every tribulation that comes your way because of Jesus and because of the word, you become more the choice of God. येशू खातर आणि येशूच्या शब्दा खातर जे कुठलं संकट तुमच्या जीवनामध्ये येतं त्यातनं तुम्ही बाहेर पडल्यानंतर तुम्हाला बढतीच मिळते. तुम्ही देवाचे लाडकेच होता. Amen. आमेन. Through much tribulation, we have to enter the kingdom of God. फार संकटातनं जाऊन अनेक संकट भोगून किंवा सोसून आपल्याला देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करायचा आहे. And Paul was going through much tribulation. आणि प्रेषित पौल सुद्धा फार संकट भोगलेला माणूस होता. And God showed up every time he went through tribulation. God showed up at the right time. आणि जेव्हा केव्हा प्रेषित पौल येशूच्या नावाखातर संकट भोगून गेला किंवा संकटातनं गेला त्या दरवेळेला परमेश्वर देवबापानं त्याची भेट घेतली, त्याला दर्शन दिलं. Amen. आमेन. Paul himself says पौल स्वतः म्हणतो in Acts 20 verse 23, प्रेषितांची कृत्य 20वा अध्याय 23व वचन. save that the Holy Ghost is witnessing in every city, saying that bonds and afflictions abide me. प्रेषितांची कृत्य 20वा अध्याय आणि त्यातलं 23व वचन. पौल सांगतो इतकेच की बंधने व संकटे माझी वाट पाहत आहेत याविषयी मला पवित्र आत्मा प्रत्येक नगरात साक्ष देऊन सांगत आहे. काय की बंधने आणि संकटे पौल तुझी वाट पाहत आहेत. Praise God. हालेलुया. See that? बघा कोण वाट Everywhere. पाहत आहे? कोण वाट पाहत आहे? सगळीकडे पौलची वाट कोण पाहत आहे? Tribulations. संकटे आणि बंधने. But yet he was encouraging the Christians by saying, don't be impressed by these difficulties. पण तरी देखील पौल ख्रिस्ती माणसांना असं सगळं म्हणून प्रोत्साहन आणि एक उत्सुकता निर्माण करून देत होता की ही संकट ही बंधनं जेव्हा मार्गामध्ये येतात त्याला तुम्ही हार मानू नका. Don't let them move you. आणि त्यामुळे तुम्ही डगमगू नका. Don't let them upset you. त्यामुळे तुम्ही नाराज होऊ नका, अपसेट होऊ नका. Don't let that depress you. आणि त्यामुळे तुम्ही नैराश्यात जाऊ नका. आपल्या जीवनाला हे बांधलेलं आहे कारण आपण येशूच आहे. Just say, फक्त म्हणा this too will pass away. हे पण माझ्या जीवनातनं निघून This too जाईल. will pass हे away. आलेलं संकट सुद्धा निघून जाईल. Yes, you will outlive your difficulties. आणि नक्की तुम्ही तुमच्या संकटांवर मात करून तुम्ही जगाल, संकट मरतील. Praise God. Hallelujah. Because difficulties are temporary, you are for eternity. कारण अडचणी आणि बंधनं आणि संकट तात्पुरती आहेत पण तुम्ही मात्र सनातन आणि कायमचे आहात. Praise God. Hallelujah. Difficulties have a season. अडचणींना ऋतू असतो. Amen. Amen. They will pass away, but you will outlive. अडचणी आणि संकट संपतील पण तुम्ही नाही संपणार. So don't cower under pressure. आणि म्हणून येशू खातर जगत असताना काही संकटच आली तर त्या संकटांखाली असे दडपून आणि दबून जाऊ नका. Even in the natural we see नैसर्गिक जगतामध्ये सुद्धा आपण पाहतो that natural storms are frequent occurrences that happen all over the world. नैसर्गिक वादळ अख्ख्या जगामध्ये एक ऑन अँड ऑफ घडणारी घटना असते. Though none of us wants it, it comes. आणि जरी आपल्याला कुणालाच ही नैसर्गिक वादळ नको असतात पण तरी सुद्धा ती येतात. Nobody fights to stop these occurrences. आणि ही जी काही नैसर्गिक वादळ येतात त्यांना थांबवायला कोणी भांडत नाही, कोणी लढत नाही, कोणी झटत नाही. But पण
they help themselves how to overcome these तर occurrences. संपूर्ण मानवजात स्वतःला सज्ज करून घेते, स्वतःला मदत करून घेते, स्वतःला 2-4 गोष्टी शिकवून घेते की असली वादळे येत असतात आणि या वादांमध्ये कसं उभं राहायचं ते आपण शिकून घ्यायचं. Just because storms come, people don't stop building houses. वादळ येतं म्हणून लोकांनी घर बांधायचं थांबवलंय का? Never. नाही. Even in Japan, जपानमध्ये सुद्धा where there are often earthquakes, जिथं सारखे सारखे भूकंप होतात people still build houses. तिथं लोक आजही घर बांधतायत ना. Even in America, अमेरिकेत सुद्धा what do? काय करतात ते If you लोक? see their houses, जर अमेरिकेतल्या माणसांची घरं तुम्ही पाहिली, it's all of wood. सगळी लाकडाची घरं आहेत. First floor, second floor, all of wood. पहिला मजला, दुसरा मजला, सगळं लाकूड आहे. You beat the wall, it will break down. तुम्ही त्या भिंतींना थोडं मारलं तर ती भिंत खाली पडते कारण ती लाकडी आहे. They are safeguarding people from all these natural occurrences. तर ते लोकांना या सगळ्या नैसर्गिक आपत्तीपासून सुरक्षित ठेवू मागताय. Here also, इथे देखील when we build a house, जेव्हा आपण आपलं घर बांधतो we make it a strong construction तेव्हा आपण काय करतो की आपला पाया, आपली बांधणी एकदम भक्कम करतो. because we know तर आपल्याला ठाऊक आहे if storms break loose जर इंडियामध्ये, भारतामध्ये कधी समजा महापूर किंवा वादळ आलं or there is torrent rain, किंवा काहीतरी मोठा भयंकर असा पाऊस पडला my house should stand and that house should protect me. तर माझं घर उभं राहिलं पाहिजे आणि त्या घरात मला संरक्षण मिळालं पाहिजे. And you do all the things possible to keep yourself away from this destruction. आणि म्हणून तुम्ही तुमच्या घराचं बांधकाम करताना आणि स्वतःला या सगळ्या आपत्तीपासून दूर ठेवायला मागत असताना या सगळ्या काळज्या घेता. Amen. आमेन. See, storms leave devastation. वादळ आलं We की know it. वादळ आलं की सगळं ओसाड पडतंच. Crops नाश are होतो. ruined, नाश होतो म्हणजे पिकांचा नाश होतो. trees are uprooted, झाडं झुडप नाश पावतात. lives are in danger. माणसाच्या जीवनांना धोका निर्माण होतो नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर. But पण for the 6 months when it is raining season, we don't stop going to work. 4-6 महिने जेव्हा भारतामध्ये सुद्धा पावसाळ्याचे दिवस असतात किंवा मान्सून ज्याला आपण म्हणतो त्यावेळेला तुम्ही काम धंदे आणि नोकरी सोडून घरात बसता का हो? No. We make ourselves provided with an umbrella, raincoat. We try to avoid slushy places. We try to avoid standing under a tree or if it might fall. See, we take much precautions. तर असं न करता आपण काय करतो, अर्थातच आपण एखादी छत्री विकत घेतो, आपण रेनकोट घेतो, आपण गमबूट घेतो, आपण अशा जागी जायला टाळतो की ज्या जागेमध्ये खूप दलदल असेल, चिखल असेल तिथं जात नाही. झाडाखाली वगैरे आपण उभे राहत नाही कारण आपण काळजी घेतो. See, we don't curse the rain, आपण पावसाला शाप देतो का? but we take care of ourselves. आपण पावसाला शाप देत नाही पण आपण स्वतःला सांभाळतो आणि म्हणतो पावसात तू पड, मी स्वतःला So सांभाळतो. as there are natural storms, तसं जसं नैसर्गिक वादळ असतात there are spiritual storms, तशी आध्यात्मिक सुद्धा there are असतात. mental storms, आध्यात्मिक वादळ असतात, मानसिक वादळ असतात, there are relational storms, काही नाते संबंधांमध्ये उठलेली वादळ असतात, there are persecution storms. काही छळांची वादळ असतात. See, हा? we need to stand by it and we need to study how we can overcome these storms in our lives. तर हार मानणं हा त्याचा उपाय नाही. तर आपण हे शिकून घ्यायचं देवाच्या शब्दातनं आणि देवाकडनं की ह्या सगळ्या आपत्तींना, ह्या सगळ्या वादांना मी कसं तोंड देऊ, मी कशी सज्ज उभी राहू, मी हार मानणार नाहीये. Amen. आमेन. The greatest obstruction to us is the force of gravity. सगळ्यात मोठी अडचण आपल्यासाठी कुठली? गुरुत्वाकर्षणाचा नियम. It pulls us down, गुरुत्वाकर्षणाचा नियम आपल्याला खाली खेचतो. but we have learned to overcome it. पण आज आपण त्याच्यावर मात केलेली आहे आणि त्याच्यातनं विजयी बाहेर पडायला शिकलोय. A small child cannot walk. एखादं लेकरू चालू नाही शकत. Why? का? Because of the force of gravity. कारण गुरुत्वाकर्षणाचा नियम त्याला खाली पाडतो, ते बाळ आहे. But we teach the child to walk. पण मग आपण त्या बाळाला, त्या लेकराला चालायला शिकवतो And today we can walk. आणि आज आपण चालतोय. Though the force of gravity is pulling us, we can still break it and walk. गुरुत्वाकर्षणाचा नियम व्हेरी मच आहे, अजून गेलेला नाहीये. पण आपण काय केलेलं आहे, आपण स्वतःला चालायला शिकवलेलं We आहे. climb trees, आपण झाडांवर चढतो but we are careful. पण तरी पण आपण सांभाळतो. We don't try to trick around like monkeys because we know what will happen to us. We will fall. माकडांसारख्या उड्या मारायला जात नाही कारण तेवढी बुद्धी आपल्याला आहे. माकडासारखं जर उडी मारायला गेलो तर मी पडणार आहे. Just because we became overcomers does not mean that there is no law of gravity. आपण विजयी झालो आणि मात केली याचा अर्थ असा तर होत नाही ना की गुरुत्वाकर्षणाचा नियमच नाहीसा झाला. नाही, गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे पण आम्ही सांभाळून चालायला
सांगायला शिकलोय. Praise God. Amen. See, that is what Paul is teaching this church. पॉल चर्चला मी जे आता तुम्हाला झाडं झुडपं माकडं यांना घेऊन शिकवलं ते शिकवत होता Trials and difficulties come to our lives. की संकट अडचणी सगळ्यांच्या जीवनावर येतात. त्यातनं कोणी सुटलेलं नाही, तूही नाही, मी नाही, कोणी नाही. Every Christian has to go through it. प्रत्येक ख्रिस्ती माणसाला बिलीवर माणसाला संकटांमधनं जायलाच लागतं. In fact, उलट we पक्षी ought to know many of these trials and tribulations are appointed for us. आपण समजून घेतलं पाहिजे की बरीच संकट बऱ्याच अडचणी आपल्यासाठी नेमलेल्या आहेत. म्हणजे अशी पदराला गाठ मारूनच ठेवायची की संकट माझ्या जीवनाचा वाटा Paul आहे. says, पॉल म्हणतो for yourselves know that we are appointed thereunto. तुमच्या खातर तुम्ही जाणून घ्या की आपण त्यासाठीच नेमलेले आहोत. See, we हालेलुया. are destined for it. त्यासाठीच आपण ठरलेले नेमलेले आहोत. It will come. हे होणारच. Paul says, पॉल म्हणतो even while we were with you, आम्ही तुमच्या बरोबर असताना we देखील warned that troubles would soon come. आम्ही सूचना दिली होती की त्रास लवकर येणार आहे And they did come, आणि त्रास संकट आली as you know. जसं तुम्हाला ठाऊक आहे. See, and so Paul immediately sent Timothy to find out whether their faith was strong. आणि म्हणून पॉलनं तिमोथीला लगेच थेसलनिका चर्चमध्ये पाठवलं. कशाला? हे तपासायला की तिमोथी जा जरा जाऊन तपासून ये चर्चच्या मेंबर्स मधला विश्वास दांडगा आहे का गेलेला आहे. So only faith could keep them strong through trials. तर त्या सगळ्या संकटांमध्ये फक्त जिवंत देवावरचा विश्वासच त्यांना पुढे पुढे नेणार होता किंवा नेऊ शकत होता. आणि पॉलनी तेच तपासायला तिमोथीला पाठवलं. Faith is not just allowing trials to come your way. विश्वास म्हणजे केवळ संकटांना या संकटांनो या माझ्या जीवनामध्ये संकटांनो असं नाही. Now, faith is not just stopping the storms to come your way. किंवा विश्वास म्हणजे संकटांना आपल्या जीवनात येण्यापासून थांबवणं सुद्धा नाही. But faith should see you stand strong in the midst of trials. पण विश्वास म्हणजे काय की संकट जीवनात व्हेरी मच आलेली आहेत पण तरीही त्या संकटांमध्ये असतानाही मी स्वतःला प्रभूत अगदी खंबीर उभं केलंय. And Paul says, पॉल म्हणतो त्याला विश्वास म्हणतात. I'm afraid आणि पॉल म्हणतो मला भीती वाटते. that somehow the tempter had gotten the best of you. पॉल म्हणतो की मला जरा विचार पडलेला आहे की भुलवणाऱ्याने तुमच्यातल्या काहींना भुलवलेलं आहे. Who is the tempter? कोण आहे हा भुलवणारा? The devil. सैतान. The devil can get the best of you when you are in trials. आणि ज्या वेळेला आपण संकटांमध्ये असतो त्याला सैतान येऊन आपल्या जीवनात थैमान घालू शकतो बरं का. See? हा? And how can your faith be built up? आणि तुमचा विश्वास कसा वाढेल? By the word of God. देवाच्या शब्दाद्वारेच वाढेल. So in your trials, तर तुमच्या सर्व संकटांमध्ये don't miss reading the word. हे जे वचन आहे, हे जे बायबल आहे ते वाचायचं थांबू नका. Don't miss praying. आणि प्रार्थना करायची सोडू नका. Don't miss talking to God. देवाशी बोलणं थांबू नका. Don't miss the church services. चर्चला येण्यामध्ये कानाकोनी करू नका. Because the devil wants you to quit. कारण सैतानाची इच्छा हीच आहे की तुम्ही चर्चला येऊ नये, तुम्ही बायबल उघडू नये, तुम्ही प्रार्थना करू नये. But don't listen to him. पण तुम्ही सैतानाचं ऐकू नका. Amen. हालेलुया. Many of the people see their trials and tribulations as surprises. बरीच बिलीवर माणसं आपल्या जीवनात आलेल्या संकटांना एक आश्चर्यकारक बाब मानतात की मी तर बिलीवर आहे, माझ्या जीवनात संकट कसं आलं. Don't be surprised. अरे संकटांना बघून हे बिलीवर माणसा असा आश्चर्यचकित होऊ नको. Because कारण the devil is always against every good work that you do. जे प्रत्येक चांगलं कार्य तुम्ही करत आहात त्या प्रत्येक चांगल्या कार्याच्या विरुद्ध सैतान आहेच, येणारच आहे. He is against every good thought you have. जो प्रत्येक चांगला विचार तुमच्या डोक्यात येतो त्या चांगल्या विचाराच्या विरुद्ध सैतान आहेच. He is against every good blessing that you hold. जो प्रत्येक चांगला आशीर्वाद तुम्हाला मिळालेला आहे, तुमच्याकडे तुमच्या जवळ आहे, त्या प्रत्येक चांगल्या आशीर्वादाच्या विरुद्ध सैतान आहेच आहे. You should know one thing. तुम्हाला एक गोष्ट आतापर्यंत कळली पाहिजे. When things don't come easily to you, ज्या वेळेला जीवनामध्ये गोष्टी आपल्याला सोप्या रीतीनं मिळत नाही, it is the devil not allowing those things to come to you easily. त्याला सैतान त्या गोष्टी तुम्हाला सोप्या रीतीनं मिळू देत नाहीये. If he cannot stop it completely coming to you, he may stall it in a sense that he will prolong the time that the blessings to come to you. आणि संपूर्णपणे ते आशीर्वाद तुमच्या जीवनात येणं जरी सैतान थांबवू शकला नाही तरी सैतान इथून तिथून कुठून तरी तुमच्या जीवनामध्ये ते आशीर्वाद येण्यामागे वेळ लावेल, उशीर लावेल, Yes. काहीतरी अडचण आणेल. Why? का? So that की when time lapses, you give up. वेळ आणि काळ थोडा गेला, 2-4 दिवस आशीर्वाद यायला जरा वेळ लागले की बिलीवर माणसाचं रडगाणं सुरू होतच. Amen. हे सैतान जाणू नये. So fight the battle of faith. तर असं नाही करायचं. विश्वासाचं युद्ध असं सुंदर लढायचं ना. Bind the strong man. आणि त्या बलाढ्य सैतानाला बांधून त्याला अगदी पाठवून द्यायचा की तू जा. Amen. Amen. Whatever you shall bind on earth shall be bound in heaven. तुम्ही पृथ्वीवर जे बांधाल ते स्वर्गात बांधलं जाईल. Whatever you release on earth shall be released in heaven. आणि तुम्ही पृथ्वीवर जे मोकळं कराल ते स्वर्गातनं तुमच्यासाठी मोकळं केलं जाईल. When trials come,
जेव्हा संकट येतात when you give up, आणि त्या संकटांमध्ये समजा तुम्ही हार मानली, that leaves a broken heart in you. तर त्यामुळे काय होतं माहितीये का, की आपलं हृदय तुटून जातं So that next trial which comes, आणि मग पुढचं संकट जे काही येतं you have no hope. त्या पुढच्या संकटामध्ये आपल्याला मग आशाच राहत नाही आणि आपण अगदी नैराश्यात जातो. Because you start thinking the first trial came and I could not overcome. कारण तुम्ही विचार करायला लागता की याच्या आधी पण माझ्या जीवनात काहीतरी संकट आलेलं होतं, त्या संकटातनं सुद्धा मी काही विजयीरित्या बाहेर पडू शकलो नाही. आता नवीन संकट आलेलं आहे, आता तर माझं काही खरं नाही, मी तर आता गेलेच. Don't give up. अशी हार मानायची नाही. The first trial is different, the second trial is different. अहो पहिलं संकट वेगळं होतं, दुसरं संकट वेगळं आहे. Praise God. तेव्हा झालं नाही, आता करू ना. आमेन. It didn't happen then, it will happen now. तेव्हा नाही झालं, तेव्हा नाही झालं, नाही झालं, आता करून दाखवू ना. Praise God. Amen. Don't give up on your faith. हार नाही मानायची विश्वासावर. देवावर जो विश्वास ठेवलेला आहे तो असा सहजासहजी सोडायचा नाही. Amen. Amen. If you don't know to deal things biblically, you are lost. बायबलला धरून, Remember. बायबलच्या वचनांना धरून जर तुम्हाला गोष्टींमध्ये कारवाई करता आली नाही तर तुम्ही हराल, तुम्ही हरलेले आहात. If you don't know to deal a situation biblically, you are lost. शास्त्राला धरून आलेल्या परिस्थितीला बायबलमध्ये काय लिहिलंय की असं काही आपल्या जीवनात उद्भवलं तर काय करायचं असतं, अशा पद्धतीनं आलेल्या परिस्थितीला हाताळल्याशिवाय आपण काही जिंकू शकत नाही, मग आपण हरणार. If you try to deal it with your own strength, with your own wisdom, we cannot say that it always prosper. स्वतःच्या शक्तीवर जर तुम्ही जीवनात आलेल्या परिस्थितीमध्ये कार्य करायला गेला, स्वतःच्या बुद्धिमत्तेवर, स्वतःच्या ज्ञानावर जर जीवनात आलेल्या परिस्थितीमध्ये तुम्ही कार्य करायला गेला तर नेहमीच विजय मिळेल असं काही सांगत नाही, तुम्ही हराल सुद्धा बरं का. Amen. आमेन. So we will learn from one man, Paul, तर एकच माणूस घेऊ, पॉल. who gave us a solution how to handle storms in life. त्या पॉलकडनंच आपण शिकूया की ज्या पॉलनंच आपल्याला उपाय दिलाय की जीवनामध्ये जर संकट आली, बिलीव्हर झाल्यानंतर जीवनात आलेल्या संकटांना कसं तोंड द्यायचं. Let us study his attitude तर चला पॉलची वृत्ती कशी होती शिकूया. and what goes along if we want to come out victorious every time. आणि आपल्याला जर दरवेळेला या बिलीव्हर झाल्यानंतर आलेल्या संकटांमधनं विजयी पद्धतीनं बाहेर पडायचं असेल तर काय करायचं असतं, चला शिकूया. Take the first point. पहिला मुद्दा घ्या. Listening to the voice of God. त्याच्यासाठी पहिलं करायचं म्हणजे काय, देवाची वाणी ऐकायला शिका. We will study from Paul, आपण पॉलच्या जीवनातूनच शिकूया. especially when he was in great difficulty. खास करून संत पॉल जेव्हा मोठ्या मोठ्या अडचणीमध्ये आणि संकटात आला What did he do? तर त्या मोठ्या संकटात पॉलनी काय केलं, How did he respond to that difficulty? त्या मोठ्या संकटामध्ये पॉलने कसा प्रतिसाद दिला, पॉलनी काय केलं, पॉल काय बोलला. First, एक, we need to know that Paul was a preacher of the gospel. आपल्याला एक कळायला हवं की पॉल सुवार्ता सांगणारा सुवार्थिक होता. And at this particular passage, आणि या विशिष्ट उतार्यामध्ये he was traveling as one of the chained prisoners on a ship. तो एक बंदिवान म्हणून जहाजावर प्रवास करत होता बरं का. एक बंदिवान, एक तुरुंगवास भोगलेला बंदिवान म्हणून साखळदंडांनी बांधलेला जहाजात बसून प्रवास करत होता. Paul was chained. बरं का. हे लिहिलं ना, हा उतारा लिहिला, हा उतारा बोलला त्याला पॉल कुठे आराम खुर्चीवरती आरामात वगैरे नाही. तर हे असं बंदिवान साखळ्या बांधलेल्या होत्या आणि जहाजामध्ये बसला होता. And during the journey, आणि त्या जहाजातल्या प्रवासात there were other prisoners with Paul. काही अजून कैदी होते पॉल बरोबर. Now they were not prisoners because of gospel's sake. Only Paul was a prisoner for gospel's sake. अर्थातच बाकीचे कैदी सुवार्तेपायी झालेले कैदी नव्हते. पॉल एकटाच कैदी असा होता त्या जहाजात की ज्याला येशू ख्रिस्ताच्या सुवार्ते खातर बंदिवान व्हावं लागलं. But the people put them together पण लोकांनी काय केलं, त्यांना सगळ्यांना एकत्रच केलं. because Paul had appealed to Caesar. कारण की पॉलने कैसराला याचना केलेली होती So they were taking him to Rome. आणि म्हणून ते रोमला त्याला घेऊन चाललेले होते. And so Paul and the other prisoners, आणि पॉल व बाकीचे कैदी they were placed in the custody of an officer or a centurion named Julius. त्यांना जुलियस नावाच्या एका अधिकाऱ्याच्या हातामध्ये ताब्यामध्ये दिलेलं होतं. Amen. Amen. So we see Paul तर आपण इथे पॉलला पाहतो. chained like other people. तर पॉल सुद्धा इतर कैद्यांसारखा साखळ्यांनी बांधलेला आहे. Now there were other prisoners. बाकीचे कैदी होते. Some must have murdered, some must have killed, some must have robbed or whatever. तर प्रत्येकाचा गुन्हा त्या कैद्यांमध्ये वेगळा असेल. कुणी खून केला असेल, कुणी काय केलं असेल, कुणी चोरी केली असेल, कुणी काय डाका टाकला असेल. वी डोंट नो. And they all wanted to appeal to Caesar. आणि सगळ्यांना जाऊन कैसराला याचना करायची. Now, there are some cases where people say we don't want the under judges here, we want to appeal to the higher court,
the higher one, that is Caesar. काही केसेस अशा असतात ना की ज्या केसमध्ये माणसं म्हणतात की आम्हाला या खालच्या न्यायालयात काही करायचं नाही, आम्हाला थेट कैसराला जाऊन याचना करायची आहे. And so Paul was bound for the gospel's sake. तर पॉलला का कैदी करण्यात आलं की हा येशूची सुवार्ता खूप गाजवतो आणि थैमान घातलं या माणसानी, तर याला अटक करा. So now as they were traveling, तर हे सगळे कैदी पॉल बरोबर, पॉल पण त्यामध्ये कैदी, सगळे त्या जहाजात प्रवास करत असताना the ship ran into bad weather. जहाज त्या समुद्रावर असताना वाईट हवामान निर्माण झालं. And they found it impossible to stay on course. तर आता वाईट हवामान निर्माण झाल्यानंतर त्यांना किनारी थांबणं पण मुश्किल झालं. You can read the whole passage and you will know the story, but I'm trying to just tell you what happened. तुम्ही संपूर्ण उतारानंतर घरी गेल्यानंतर आज जरा वाचा, म्हणजे तुम्हाला समजेल की मी तुम्हाला काय सांगितलं, काय सांगायचा प्रयत्न करत आहे. घरी जाऊन वाचा. And after much difficulty, आणि खूप अडचणीनंतर this ship made it to the island of Crete. खूप अडचणी आल्या, पण क्रेत नावाच्या बेटापर्यंत शेवटी ते जहाज पोहोचलं. And they docked at Fair Havens. आणि फेअर हेव्हन्स नावाची एक जागा होती, त्या ठिकाणी येऊन ते थांबले. And by this time, आणि तोवर they had lost a lot of precious time. खूप मौल्यवान वेळ त्यांची वाया गेलेली होती. And they were about to enter autumn or winter. आणि आता हिवाळ्याचे दिवस येणार होते, म्हणजे हिवाळा लवकर येणार होता. And you know, people avoid traveling by ship during winter. आणि जेव्हा हिवाळ्याचे दिवस जवळ येत असतात त्याला माणसं सहसा जहाजातला प्रवास करत नाही. And as the ship halted at Fair Havens, आणि जसं जहाज त्या जागी थांबलं, they took to the island and stayed there for some days त्या बेटावर ते लोक काही दिवस थांबले, तिथे राहिले, because of the storm. कारण की वादळ सुटलेलं होतं समुद्रावर. Now the real separation starts in the words of professionals. See, आता पहा, पेशानं जे असतात असे लोक, म्हणजे त्यांच्या शब्दांमध्ये कसा विभक्तपणा आपल्याला जाणून येतो, शब्दांमध्ये फेरफार कसा जाणून येतो पहा. and we will see the difference between the words of the professionals and the words of the man of God. म्हणजे माझा म्हणायचा हेतू काय आहे की आता हे सगळे बाकीची प्रोफेशनल माणसं होती, बाकीचे कैदी सगळे प्रोफेशनल होते, आणि पॉल एकच असा होता की जो सुवार्ते खातर कैदी आहे. तर पॉल काय बोलला आणि बाकीचे काय बोलले बघा, Because they were all mixed group. कारण सगळे मिसळलेले होते ना, हे कैदी आणि There पॉल was सगळे. captain, त्यात कॅप्टन होता, the centurion Julius, तिथे तो जुलियस अधिकारी होता, the owner of the ship. त्या जहाजाचा मालक पण होता, Prisoners were there. कैदी होते, Only one believer. एकच बिलीवर होता. So you can imagine मग कल्पना करा how tough it would be. But I don't know, for Paul it wouldn't have been tough at किती all. अवघड गेलं असेल, पण मला नाही वाटत पॉलला अवघड गेलं, कारण पॉल कुठल्या For Paul, every opportunity that came along his way, he always took the fullest of. पॉल साठी प्रत्येक आलेली परिस्थिती म्हणजे घे ताबा आणि दे दनादन सैतानाला. हालेलुया, आमेन. Now, there lies your blessings. तिथंच तुमचे आशीर्वाद आहेत. In the troubles, how you behave. संकटांमध्ये कसं वागायचं असतं, In the troubles, what you say. संकट आल्यानंतर काय बोलायचं, In the troubles, what others say. संकट आल्यानंतर बाकीची माणसं काय बोलतात, Do we flow with them आपण त्यांच्या बरोबर भुलले जातो का, or do we flow with the word of God? आपण त्यांच्या बरोबर बघतो का आपण देवाच्या शब्दाची साथ घेतो आणि उभे राहतो आणि म्हणतो नाही, वचन असं म्हणतं आपण असंच करायचं. Because there lies your victory. तिथंच आपला विजय आहे. Now, let us read it. वाचू In Acts 27, verse 10. प्रेषित 27 Very interesting. 10 वचन एकदम इंटरेस्टिंग आहे. तुम्ही उघडा प्रेषित 27:10. Paul tells them, पॉल त्यांना बोलला, I want you to understand. माझी इच्छा आहे तुम्ही समजून घ्या बरं का, It's very important. फार महत्वाचं आहे. He says, Sirs, I perceive that this voyage will be with hurt and much damage, not only of the landing of the ship, but also of our lives. पॉल म्हटला, प्रेषितांची कृत्य 27वा अध्याय 10व वचन, अहो गृहस्थांनो, या जलप्रवासात केवळ माल व तारू यांचीच नव्हे तर आमच्या जीवांचीही हानी व मोठे नुकसान होईल असे मला दिसते. See what he said. पॉल काय बोलला की मला दिसून येतंय की फक्त माल आणि तारू नाही, फक्त माल आणि शिप किंवा जहाज नाही, तर आपल्या सगळ्यांच्या जीवांना धोका आहे. Who is saying? कोण बोलला? Amateur is saying. कोण बोलला? Amateur. एक नासमंजस, प्रौढ नसलेला, Not a professional in seafaring. की जो जलप्रवासामध्ये प्रोफेशनल नाही, ज्याला जलप्रवास ठाऊक नाही असा. Now, here perceive in Greek has a very different word from the regular perception. That's what I want to tell you. इथे मला तुम्हाला काय सांगायचंय, दिसते हा जो शब्द वापरलेला आहे, त्या दिसते शब्दाचा अर्थ ग्रीक भाषेमध्ये फार वेगळा आहे. Now, in ordinary course of the word perception in the New Testament, नवीन करारामध्ये साधारणरित्या मला असे दिसते, हा दिसते जो शब्द वापरलाय, perception,
दिसते, मला असं Means दिसतंय, getting it in the spirit. मला असं दिसतंय, म्हणजे माझ्या आत्म्यात मला कळतंय. Amen. आमेन. Getting in the inner man. मला माझ्या आतल्या माणसामध्ये जाणवतंय. Not I see, but I perceive. दिसतंय म्हणजे खरोखर ऍक्च्युली दिसत नाहीये, पण इथं आतमध्ये मला जाणवतंय. जाणवते. जाणवतंय. मराठीत ऍप शब्द मराठीमध्ये इथं आत मला जाणवतंय. Like for instance, उदाहरणार्थ, when the woman of the issue of blood touched Jesus, रक्तस्त्रावी स्त्रीनं जेव्हा येशूला स्पर्श केला, Bible says he perceived. बायबल म्हणतं की त्याला दिसले, त्याला लक्षात आले, त्याला जाणवले, He perceived somebody has touched me. त्याला जाणवलं, येशूला जाणवलं काय की कुणीतरी मला हात लावला. Now that perception did not come by the touch outwardly, but by the knowledge inwardly. ते जाणवणं येशूला त्या बाईनं त्याला बाहेरून स्पर्श केला म्हणून नाही आलं, तर आतून त्याला कळलं की मला कोणीतरी विश्वासाने शिवलंय, Do you see that? हात लावलाय. Because Peter said, many are touching you. कारण पेत्र येशूला म्हटला की सर खूप माणसं तुम्हाला धक्काबुक्की करताय. So it was not the sense of feeling the touch. तर ती संवेदना येशू बोलत नव्हता की मला तो स्पर्श जाणवला माझ्या कातडीला, माझ्या जग्याला. Are you understanding? It's not the sense of feeling of touch. म्हणजे पंचेंद्रियांमध्ये एक स्पर्श जो आपल्याला जाणवण्याचं इंद्रिय आहे त्याविषयीनं तो बोललेला नाहीये की मला माझ्या No. कातडीवर का जग्यावर स्पर्श जाणवला, Not the seeing of the touch. मला तो स्पर्श दिसला, ते पण नाही. Perception. मला इथं आत जाणवलं. In my वा, spirit, करा, I know बा, somebody touched my power. माझ्या आत्म्यात मला जाणवलंय की माझ्यात जे सामर्थ्य आहे त्या सामर्थ्याला कुणीतरी हात लावलाय. See, that is a different वा, perception. खरा वा, ते जाणवणं वेगळं असतं. Here, Paul इथे- speaks of a very different perception which I want to disclose before you. इथं पॉल एका अतिशय वेगळ्या दिसण्याविषयी, जाणवण्याविषयी बोलत आहे की जे मला तुम्हाला आज उघड करून सांगायचंय. Your perception, इथे दिसणे, it includes all operations. इथे जाणवणे म्हणजे सगळ्या कृती त्याच्यात आल्या, All operations. सगळी क्रिया त्याच्यामध्ये आली, The total impact संपूर्ण क्रिया, संपूर्ण छाप त्याच्यात आली. coming from the touch, स्पर्शातून येणं, seeing, बघण्यात having बघण्यात knowledge, स्पर्शात येणं, बघण्यात येणं, समजणं, at the same time with the perception. त्याच वेळेला इथं आत जाणवणं, हे सगळं इथे आलं. That is the total impact Paul had. ही संपूर्ण छाप पॉलवर पडली. So Paul was experiencing a very strong impact coming from all sources. तर पॉलला एक अतिशय मोठी छाप जाणवत होती की जी त्याला सगळीकडनं जाणवली, त्याला स्पर्शाने जाणवली, त्या समुद्राकडे बघून जाणवली, Yes. त्याला आतमध्ये जाणवली की हे संकट आलेलं आहे. See, now I'll show it to you how. मी Okay. दाखवतो तुम्हाला कसं. He says, तो बोलला, I perceive मला दिसतंय that this voyage will be with hurt. हा जलप्रवास जो आहे तो नुकसानदायी ठरणार आहे. There will be damage. या जलप्रवासामध्ये हानी होणार आहे, नुकसान होणार आहे, डॅमेज होणार आहे. How did Paul know? पॉलला कसं कळलं? Because he was using prudence also. कारण तो सुज्ञताही वापरत होता, ज्याला शहाणपण म्हणतात. He was sensing also faith in him. आणि तो त्याच्या आतमधला विश्वास देखील जाणून घेत होता. How do we know that with prudence he is speaking? आपल्याला कसं कळतं की पॉल सुज्ञतेनं किंवा शहाणपणानं बोलला? Acts 27:9 says, प्रेषित 27:9. Now when much time was spent and when sailing was now dangerous because the fast was now already past, Paul admonished them. तेव्हा पुष्कळ वेळ गेल्यामुळे आणि तितक्यात उपासाचा दिवसही होऊन गेल्यामुळे त्यावेळेस समुद्रावरून जाणे संकटाचे होते, म्हणून पॉलने त्यांना सूचना केली. समुद्रामध्ये जाण्याचे. समुद्रावरून जाणे संकटाचे होते. See, that means अंडरलाईन, याचा अर्थ Paul had the clue that this time of the year normally you have rough seas. पॉलला क्लू मिळालेला होता की नॉर्मली किंवा साधारणतः या ऋतूमध्ये जर आपण समुद्रावर प्रवास केला तर वादळ येत असतं. Are you understanding? ऋतू Many तसा. times बऱ्याच वेळेला we only say, I don't want to see outside. आपण फक्त असंच म्हणतो, नाही मला बाहेरचं काही पाहायचं नाही, मला माहितीये पाऊस नाही पडणार आज. मला माहितीच आहे आज पाऊस पडणारच नाही. जे if it is rainy season, it will rain. अरे मान्सून आहे ना, पावसाळ्याचे दिवस आहेत ना, मग पाऊस पडणारच. Now, if every person is praying that it should not rain प्रत्येक because माणसाने, we have Saturday blessing, प्रत्येक बिलीवर माणसाने जर अशी प्रार्थना सुरू केली की नाही आमची शनिवारची सभा आहे, शनिवारी पाऊस पडणारच नाही, say how much God can heat? दे बाप किती
ऐकणार. Because some will be praying that it should rain, that we get good crops. कारण की काही अशी प्रार्थना करत असतील की आम्हाला चांगला पाऊस दे दे बाप्पा, की चांगलं पीक यावं. I know God can stop rains here in this area. मला माहितीये फक्त या For 2 भागामध्ये, मला माहितीये फक्त एवढ्या भागामध्ये परमेश्वर देवबाप 2 तासासाठी पाऊस थांबू Amen. शकतो. He can do it. देव असंही करू शकतो. But पण here इथे we see Paul knows आपल्याला कळतंय की पॉलला दिसतंय, पॉलला जाणवलंय. that this time of the year the seas will be rough. पॉल समजून घेत होता की वर्षातला हा सीझन म्हणजे समुद्रावर वादळ असतंच. So it is dangerous. तर संकट आहेच. And some things you don't need to dwell in the Bible or search for the Bible. By prudence you can move. म्हणजे काही गोष्टींमध्ये बायबल शोधायची पण गरज पडत नाही, वचनामध्ये जायची गरज पडत नाही. सुज्ञतेनं शहाणपणानं समजून येतं. उदाहरणार्थ की मान्सूनचे दिवस आहेत तर बेदम पाऊस पडणारच. Amen. तसं Cannot say I will not take raincoat. असं म्हणून चालत नाही, मी नाही रेनकोट नेणार, छत्री नको मला. Now the second option Paul could go for was, can he go by faith? आता दुसरा पर्याय पॉलकडे होता तो असा की विश्वासाने जाता येईल का. That was the option, isn't it? पर्याय होता त्याच्याकडे दुसरा, काय की आता हा प्रवास विश्वासाने करता येईल का. Now this was winter season. हिवाळ्याचा ऋतू होता. This was winter season. हिवाळ्याचा हा ऋतू होता. The sea will be rough. वादळ समुद्रावर असणार, समुद्रावरचं हवामान खराबच असणार. So it will be dangerous for us to travel. तर आपण प्रवास करणं या सीझन मध्ये समुद्रावर प्रवास करणं धोकादायकच Now आहे. should we go by faith then? तर आता विश्वासाने प्रवास कंटिन्यू करायचा That God will stop the waves and the sea and there would be calmness? की देवाने ते वादळ शांत करावं आणि सगळीकडे शांतता पसरावी. See, there were 2 options. 2 पर्याय. You know, Right. Jesus was with the disciples in the boat जसे येशू ख्रिस्त एकदा शिष्यांबरोबर नावेत होता and the water became very choppy. आणि फार मोठं वादळ तेव्हाही पाण्यावर आलं. But that was not that in Galilee you have a season for choppy seas. पण गालिलीमध्ये असं काही नाही की ऋतूद्वारे ते वादळ आलेलं. Because कारण on Galilee any time storms can come. गालिल समुद्रावर कधी वादळ येऊ शकतं आणि येतं. And you know how Jesus calmed the storm. आणि येशूनी कसं त्या वादळाला शांत केलं तुम्हाला माहिती आहे. And he rebuked the waves and आणि the त्या sea. लाटांना, त्या वादळाला त्यांनी धमकावलं, थांबवलं. And he told Peter, James and John, you people of little faith. आणि पेत्राला, योहानाला आणि याकोबाला येशू म्हटला की काय अल्पविश्वासी बिलीवर लोक आहे तुम्ही. You could have used faith to stop the waves. बिलीवर आहे ना, तर मग विश्वास वापरायचा होता ना त्या लाटांना आणि त्या वादळाला थांबवायला. You could have used your faith to stop the storm. तुम्ही तुमचा विश्वास वापरू शकला असता ना या आत्ताच्या सिच्युएशन मध्ये ते वादळ थांबवायला. In other words, दुसऱ्या शब्दात if the sea is choppy, you can use faith. जर वादळ त्या समुद्रावर उठलं तर तुम्ही तुमचा विश्वास वापरू शकता. But here, इथे मात्र Paul is not using his faith. पॉलची घटना वेगळी. पॉलनी काही विश्वास वापरला नाही. So should Paul use his faith at this point of time? तर आता पॉलनी विश्वास वापरायचा का. ते जे वादळ पॉलला जलप्रवासात आलं आणि पॉल म्हटला की धोका आहे, धोका आहे, डेंजरस आहे, तर आता पॉलनी विश्वास वापरायचा का. See, all the levels were operating with Paul. सगळी स्तर पॉलच्या डोक्यात कार्य करत होती. त्याला आध्यात्मिकरित्या कळलं होतं, त्याला हवामानच्या डिपार्टमेंटद्वारे पण कळलेलं होतं. So what should he do? तर आता करायचं काय. Then suddenly, अचानक he had a spiritual perception. आध्यात्मिक एक जाणीव त्याला झाली. Amen. Amen. Possibly through an inward witness. शक्य आहे की त्याला आतून एक साक्ष मिळाली. Or maybe through an inward voice. आतमधून त्याला काहीतरी वाणी आली असेल. मे बी. See, all 3 realms were working in Paul. तिन्ही स्तर पॉल मध्ये काम करत होती. Seeing, पाहणं, hearing, ऐकणं sensing. आणि जाणीव करून घेणं. See, all were operating in Paul. ही सगळी स्तर पॉल मध्ये कार्य करत होती. Amen. आमेन. It's like when you hear a tape जसं तुम्ही टेप ऐकता, being played before you, तुमच्या समोर टेप वाजत आहे, you can get a few things. तर तुम्हाला काही गोष्टी मिळतात. Amen. आमेन. His voice, आवाज, the sensation, the feeling of his voice. आवाज, त्यांच्या Whether it's a आवाजात male voice, female voice. कोण गायक आहे, मग स्त्री आहे का पुरुष आहे, मग त्यांचा आवाज, मग त्यातून येणाऱ्या भावना, But हे काही प्रमाणात आपल्याला मिळतं. पण when it is a videotape, व्हिडिओ टेप जर असेल then you can sense it much better because you can see him and you know what kind of person that person is. व्हिडिओ टेप जर असेल तर मग अजून जास्त प्रमाणामध्ये आपल्यापर्यंत ते कन्वे होतं. का. कारण की आपण नुसतं ऐकत नाहीये, तर त्या माणसाला किंवा त्या बाईला गाताना पाहतोय. Amen. आमेन. See, in Acts 27 verse 9, प्रेषित 27:9 वचन. when sailing became dangerous, जेव्हा प्रवास धोकादायक झाला, see, Paul admonished them. पॉलनं त्यांना सूचना केली.
That means याचा अर्थ he was only seeing the outward. तो केवळ बाहेरून पाहत होता. So Paul had some idea of the bad weather. आणि पॉलला ऑलरेडी मी तुम्हाला आता सांगितलं की वाईट हवामानाविषयी न बातमी होती. He knew it was winter time. त्याला माहिती होतं की हिवाळ्याचे दिवस आहेत. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये समुद्रावरचं वातावरण खराब असतं. And he knew also आणि त्याला हेही माहित होतं during this winter time, या हिवाळ्यामध्ये normally sailors avoid going out in the sea at this time of the year. साधारणतः वर्षाच्या या महिन्यामध्ये नावाडी जे असतात ते समुद्रामध्ये भर समुद्रामध्ये जाणं टाळतात कारण हवामान खराब असतं. That means याचा अर्थ he knows it. पॉलला माहित होतं. Certain situations he knows. काही परिस्थिती पॉल जाणून होता. And then suddenly you hear him saying, आणि अचानक आपण पॉलला असं बोलताना ऐकतो, Sir, I perceive that this voyage will be of much hurt and damage. गुरुस्थांनो मला असं दिसतंय की हा जलप्रवास माल व तारू आणि आपले जीव या सगळ्यांना नुकसानदायी ठरणार आहे. Sometimes, कधी कधी you know, there are times अशा वेळा असतात you need to use wisdom also along with की perception. जेव्हा डोक्यातली सुज्ञता आणि शहाणपण अंतर्यामातल्या जाणीवेबरोबर वापरायची असते. तुम्हाला माहिती आहे तर त्रास होणार इथं तिथे जायचं नाही. हालेलुया. Don't say I'll go by faith. मुद्दामून जायची गरज नाही विश्वासानं. हा? There are times you need to use prudence. असं नाही कधी कधी दिलेलं वापरायचं असतं. Are you understanding? कळतं का? It's not only going by the perception, because perception at times inside of you can be missed. फक्त केवळ अंतर्यामातली जाणीव घेऊन पुढे जाऊन चालणार नाही. कधी कधी जाणीव सुद्धा कुठेतरी चुकलेली असू शकते. Amen. Amen. It's always safe. नेहमी सुरक्षितता कशात आहे? Go by perception also. Go by the things you have heard and seen and experienced and know. इथली जाणीव सुद्धा घ्या आणि ज्या गोष्टींचा अनुभव तुम्ही अगोदर घेतलाय, पाहिलाय, तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला सुज्ञता आहे, तुम्हाला शहाणपण आहे, तुम्ही जाणून आहात, So- तर मग सांभाळा. So here that word perceive तर इथं हा शब्द दिसले means म्हणजे Paul was not only going by inner witness, पॉल केवळ आतील साक्षीनं जात नव्हता, he also went by experience. तो अनुभवानं देखील गेला. He knew that this time of the year it's always choppy. हे देखील त्यांनी पाहिलं की वर्षातला हा जो महिना आहे या महिन्यामध्ये समुद्रावरचं हवामान खराब असतं. Amen. Amen. So he took the help of all the forces. म्हणजे सगळ्या शक्त्यांची त्यांनी मदत घेतली. Many times बऱ्याच वेळेला we thought Paul avoided every other force, every other perception, and only went by the inner witness. आपण असं म्हणतो की पॉल म्हणजे सॉलिड, पॉल नेहमी आध्यात्मिक आणि स्पिरिच्युअलच होता, पॉलने कुठल्या नैसर्गिक गोष्टीला वगैरे कधी मानलंच नाही. Here he नाही, also has an understanding. इथं पॉलला पण ही समजूत होती. Amen. त्याला माहिती होतं वर्षातल्या महिन्यात समुद्रावरचं हवामान खराब असतं. He knew it. त्याला माहित होतं. And also at the same time, त्याच वेळेला you was feeling an eerie thing inside of me. आतमधून पण त्याला थोडस विचित्र जाणवत होतं. He has studied in the books त्याने पुस्तकामध्ये अभ्यास केलेला that होता during this time, की या महिन्यात the sailors avoid going out. हा सीझनच असा आहे की नावाडी समुद्रावर जात नाही किंवा जाऊ So, नये. त्याला माहित he होतं takes all these forces' help. मी जे म्हणतोय ते तुम्हाला कळतंय ना. आणि म्हणून त्यांनी ह्या सगळ्या बातम्या घेऊन त्याची मदत घेतली Then he speaks. आणि मग शेवटी त्यांनी एक स्टेटमेंट केलं. There are times कधी कधी we say, I know, आपण म्हणतो मला माहितीये but I don't understand. पण मला समजत नाही. Sometimes you understand, कधी कधी समजतं but you don't know. पण माहित नाही. Amen? Amen. So there are certain things you know, but yet you don't apply. तर काही गोष्टी आपल्याला माहित असतात पण आपण वापरत नाही Because we don't perceive. का आपल्याला ते दिसून येत नाही. Sometimes we perceive, कधी कधी दिसून येतं we don't apply because we don't see. पण आपण वापरत नाही का कारण जाणवलंय पण डोळ्यांना दिसत नाहीये ना म्हणून मग आपण ते वापरत So नाही. there are levels of perception. तर ही जी जाणीव आहे त्याला टप्पे आहेत. There are times कधी कधी your perception should go with knowledge also. तुमची जाणीव सुज्ञतेबरोबर पण गेली पाहिजे. There are times कधी कधी your perception should go with the understanding of the situation. तुमची जाणीव दिलेल्या आलेल्या परिस्थितीच्या समजुती बरोबर पण गेली पाहिजे. There are times कधी कधी when your eye sees something, जेव्हा तुमच्या डोळ्यांना काहीतरी दिसतंय but it cannot understand. पण समजत नाहीये. Amen? Amen. There are times कधी कधी where we say there is more to it than meets the eye. आपण असंही म्हणून जातो की डोळ्याला दिसतंय तेवढं नाही बरं काय, ह्याच्या मागे काहीतरी अजून आहे. Are you understanding? असंही कधी कधी होतं. So there are certain things तर काही गोष्टी which let you know through experience. काही गोष्टी तुम्हाला अनुभवातनं शिकू देतात. You know this will happen. काही गोष्टी तुम्हाला अनुभवातनं सांगतात, ज्ञान देतात आणि तुम्हाला माहित पडतं की असं होणार आहे. Now you know the train always halts at this time at this station. तुम्हाला माहिती असतं की एखादी ट्रेन या वेळेला या स्टेशनवर थांबतेच. Amen? आमेन. So you go by faith also. तर तुम्ही विश्वासाने जाता ना Yes, I know. की मला माहिती आहे It will arrive at the right time. या वेळेला इथं या स्टेशनवर ट्रेन येणार. Now
Sometimes it can be delayed also. कधी कधी ट्रेन यायला उशीर पण होतो. But because you had faith, God will do something that it arrives there at the right time. पण तुमचा विश्वास आहे म्हणून देवा बघेल की ती ट्रेन त्याच वेळेला तुमच्यासाठी तिथे हजर असावी. Amen. आमेन. There are times कधी कधी when you see something, जेव्हा तुम्ही काहीतरी पाहता, supposing you know समजा तुम्हाला माहिती आहे this period of time is not good to travel by sea. की हा जो काळ आहे किंवा हे जे दिवस आहेत या दिवसांमध्ये समुद्रावरती प्रवास करणं चांगलं नाही. Because कारण people say, लोक म्हणतात, people have experienced, लोकांनी अनुभव घेतलेले आहेत and it's been happening for 10 years. आणि 10 वर्षांपासून हे झालेलं आहे. So you don't say, I will go by मग तुम्ही faith. असं म्हणू नका की नाही मी तरी विश्वासाने जाणार. See, if there is no other way and if you have to go, God will help you. हा दुसरा कुठलाच मार्ग नसेल आणि समुद्रावरचाच प्रवास करायला लागणार असेल तर मग खराब हवामान असताना देखील तुम्ही प्रवास करा, देव तुम्हाला मदत करेल. But there are certain laws that God has kept on this earth which we should also not break. पण काही नियम देवाने या जगात ठेवलेले आहेत ना जे आपण सुद्धा मोडायची गरज नाही. Amen. Amen. But for the worldly man, पण जगातल्या माणसांना, he only goes by experience. जगातल्या माणसांचं कसं फक्त अनुभवातनच किंवा अनुभवाद्वारेच जगातली माणसं जातात. Or what the books say. किंवा पुस्तकात काय लिहिलेलं आहे तसंच करतात. If he wants to still travel in the winter season, आणि तरी जर त्यांना हिवाळ्यामध्ये तो जलप्रवास करायचा असेल what they say, तर ते काय म्हणतात, chance घेऊन टाकू. आपण घेऊ संधी, Chance घेऊन टाकू. बघू एक आपण. चान्स ले लेंगे. आपण लकी असणार. See, that way they say. असेल नशिबाची साथ तर होईल चांगलं आपलं, Cross होणार आपण. जाऊ आपण पहिली. No, nothing will happen. काही होणार नाही. See, they have no other option. जगातली माणसं मग असं बोलतात, त्यांना दुसरा काही पर्याय नसतो ना. We also sense the things. आपल्याला पण जाणवतात We गोष्टी, see things. आपण पण गोष्टी पाहतो. But we also take the help of the Holy मग आपण काय Spirit. करतो, त्याच वेळेला आपण पवित्र आत्म्याची सुद्धा मदत घेतो. का आपण बिलीवर आहे. Lord, आमेन. प्रभू, I can sense मला जाणवत आहे this is not the right time. ही काही बरोबर वेळ नाही. But what to do? तर काय करायचं, I'm forced to go. मला बळजबरीनं आता हा जलप्रवास करायला लागणार आहे. The Holy Spirit gives you a sensation. मग पवित्र आत्मा आतून जाणीव देतो, Don't worry. काळजी करू नको, I will protect you मी through it. तुला सुरक्षित ठेवणार आहे. Praise the Lord. Hallelujah. And He will protect you. आणि पवित्र आत्मा तुम्हाला सुरक्षित ठेवेल. Amen. Hallelujah. So whenever a believer takes a decision, तर जेव्हा केव्हा एखादा बिलीवर माणूस काही निश्चय किंवा निर्णय घेतो we just don't take a mere decision, तेव्हा आपण केवळ निर्णय घेत नाही, but a decision is made through the born again spirit. पण आपले निर्णय नवीन जन्म झालेल्या आत्म्याद्वारे केलेले निर्णय असतात. Every decision we make of the mind, it is the renewed mind that is giving the decision. प्रत्येक निर्णय जो आपण मनाद्वारे करतो तो निर्णय येशूकडे आल्यानंतर नवीन झालेल्या मनातनं केलेला निर्णय आहे. Praise the Lord. Amen. That's why म्हणून many times बऱ्याच वेळेला we are saved आपण वाचतो from many difficulties. बऱ्याच अडचणींपासनं, म्हणून तर बऱ्याच वेळेला आपण वाचतो. Now many times people think, बऱ्याच वेळेला लोकांना असं वाटतं unless God speaks, जोवर देव बोलत नाही I will not move ahead. तोवर मी पुढे जाणार नाही. देवाने मला सांगितलं पाहिजे. देवाने बोललं पाहिजे, देव मला बोलला पाहिजे. देवाने सांगितलं नाही कामाला जायला आज. देव मला बोलला नाही आज नोकरीला जा. Why he'll say go to work today? देव कशाला रोज सकाळी उठून तुला सांगेल ऑफिसला जा. तुझं तुला कळतं ना जायचं असतं, बेटर गो. हालेलुया. God has given you perception, देवाने तुला आतून जाणीव दिलेली आहे ना, but He has also given you wisdom. पण ज्ञान सुद्धा दिलेलं आहे ना. He has not given us a head and a brain to just put on the cap. फक्त डोकं, त्या डोक्याच्या कवटीच्या आत मेंदू फक्त ठेवायला दिलाय का? नाही, कधी कधी वापरायचाही असतो. Praise God. आमेन. We don't ask God for everything. देवाला सगळंच आपण दर मिनिटाला विचारतो का, उभं राहू का, बसू का, खाऊ का, झोपू का, पिऊ का, अरे क्या चल रहा है. We have got wisdom. आहे ना शहाणपण. We know आपल्याला माहितीये it's rainy season. पावसाळ्याचे दिवस आहे. I will not stand under a tree. मी झाडाखाली कमीत कमी इंडियात तरी उभा नाही राहणार. Suddenly that tree may fall on me. अचानक झाड पडेल तर That is wisdom. ते त्याला म्हणतात बुद्धी You will वापर. not say, no, I am a believer. I will stand under a tree. Nothing will तुम्ही असं happen. म्हणू शकता, मी बिलीवर आहे, पावसात पण झाडाखाली उभं राहिलं तर काय होत नाही, झाड नाही पडत. Like many years back, जसं अनेक a वर्षांपूर्वी new believer, एक नवीनच बिलीवर he was होता. walking in the middle of the road. हायवे Highway. बॉम्बे पुणा हायवेच्या मध्यभागी चालतोय. And I was walking at the side. मी कडेनं चालत होतो. And I'm asking him, मी त्याला विचारलं, come at the side. अरे साईडला ये, कडेला आहे. He said, nothing will happen to a believer. तो नाही, बिलीवरला काय नाही होत. The car will break, but nothing will happen to a believer. गाडी तुटेल, बिलीवरला काय होणार नाही. See, you need to have prudence. Isn't it? असं नाही, थोडीशी अक्कल कधीतरी So, वापरायची. I said, no, you can meet with an accident. तर मी त्याला म्हंटल, बघा ऍक्सिडेंट होईल. He's saying, you have no faith. तर तो मला म्हणतो, काय पीटर तुझ्यात विश्वासच नाही. See, that
That is the wrong kind of faith. अरे राजा, हा चुकीचा विश्वास आहे, मरशील ना. See, as much as possible, you have to escape जेवढं शक्य होईल तेवढं टाळा टाळा. certain things. Jesus also escaped so many times. काही गोष्टी टाळा. येशू ख्रिस्तानी पण काही गोष्टी टाळलेल्या आहेत, पळून गेलेला आहे. Amen. He hid in the temple. He hid somewhere also. कुठेतरी मंदिरात जाऊन लपलेला आहे किंवा तिथून निघून गेलेला आहे. Bible says he was on the outskirts of the village. आणि बायबल म्हणतं की तो गावाच्या बाहेरच्या बाजूला सापडला. He told somebody, तो कोणाला तरी म्हटला, don't tell everybody that you are healed by me. सगळ्यांना सांगू नको मी तुला बरं केलं. But that fellow went and told everybody. पण त्यांनी जाऊन सगळ्यांना सांगितलं की मला येशूनी बरं केलं. And so Jesus could not enter those villages. तो येशूला त्या गावांमध्ये प्रवेश करणं मुश्किल झालं. He could not preach to those people. आणि त्या लोकांना सुवार्थ सांगणं कठीण झालं. Are you understanding? कळतं का? Certain things we have to use wisdom. काही गोष्टींमध्ये ना ज्ञान वापरायचं, शहाणपण वापरायचं. It's not only perception of the inward spirit or inward man. फक्त आतील आत्मा, आतील जाणीव नाही, माझ्या आतमध्ये प्रभू बोललेला आहे, ते फक्त तेच नाही. What कधी I'm- शहाणपण वापरायचं. मी काय म्हणतो What I'm saying is, की use every aspect of God. देवबापाने दिलेलं प्रत्येक स्तर वापरा. Are you understanding? आध्यात्मिक Use every aspect of God. देवबापाने दिलेलं प्रत्येक स्तर वापरा. शहाणपण दिलंय तेही वापरा. सुज्ञता दिली ती वापरा. आतून दिलेलं आहे तेही वापरा. Now, if a doctor will tell you, डॉक्टर समजा तुम्हाला सांगतील याच्यासाठी हे घ्या, त्याच्यासाठी ते घ्या. You cannot say, मी बिलीवर आहे, तो काही म्हणतो, त्याला काय माहिती आहे? असं तुम्ही I डॉक्टरला cannot म्हणून say सांगता that. का? यांना काय कळतंय? काही बोलतात, मी बिलीवर आहे, मला सगळं कळतं. हे नाही घेणार मी. मी नाही गोळी घेणार, I will take something else. मी काहीतरी दुसरी गोळी घेतो, By faith मी बरं होणार. विश्वासाने बरा होईल. You cannot do that. असं करून चालत नाही. Certain things you have to grasp the wisdom of others also, understanding of others also, experiences of others also, at the same time perception, what you feel in your spirit. काही गोष्टींमध्ये इतर माणसांचे अनुभव, इतर माणसांची सुज्ञता, इतर माणसांचं शहाणपण सुद्धा वापरायचं, घ्यायचं आणि त्याच वेळेला आपल्या आतमधील जाणीव सुद्धा वापरायची. Amen. Amen. You can talk to believers, बिलीवर माणसांशी बोला, some men of God, काही देवाच्या सेवकांशी बोला, some women of काही God. देवाच्या सेविकांशी बोला What you think about this situation? की या परिस्थितीमध्ये तुमचं काय मत आहे, तुम्हाला काय वाटतं. Maybe you can talk to an unbeliever who is very well versed in that particular area. कदाचित अशा एखाद्या अविश्वासी माणसाशी बोलाल की जो त्या पर्टिक्युलर भागामध्ये फार दांडगा आहे. But पण final decision you should take by the inner perception. शेवटी जो निर्णय घेणार असाल ना, तो आतल्या जाणीवेतून घ्यायचा. Amen. Amen. Talk to your spouse. आपल्या जीवन साथीदारांशी, नवऱ्याशी, बायकोशी बोलायचं. Wait upon the Lord. परमेश्वराच्या चरणी वाट पाहायची, Read the Bible. बायबल वाचायचं, Seek the Lord's face. प्रार्थना करायची Use also prudence. आणि शहाणपण सुद्धा वापरायचं See the horizon also. आणि क्षितिज देखील पाहायचं. Are you understanding? कळतं का? See the horizon also. आभाळाकडे क्षितिज देखील पाहायचं. You know, when the Pharisees asked Jesus for a sign, पुरुषांनी जेव्हा येशूला चिन्ह मागितलं, what did Jesus say? येशू त्यांना काय म्हणाला? Matthew 16, 1-3. मत्तई 16:1-3. Didn't Jesus say, येशू बोलला, when it is evening, you say it is fair weather, for the sky is red, and in the morning it will be foul weather today, for the sky is red and lowering. You hypocrites, you can discern the face of the sky, but you cannot discern the signs of the times. मत्तई 16:1-3. मग परुषी व सदुकी यांनी येऊन येशूची परीक्षा पाहत असता आम्हाला आकाशातून काही चिन्ह दाखवावे असे त्यांच्यापाशी मागितले, असे येशूपाशी मागितले. तेव्हा त्याने त्यांना उत्तर देऊन म्हटले, संध्याकाळ झाली म्हणजे तुम्ही म्हणता उघाडी होईल कारण आभाळ तांबूस आहे, आणि सकाळी तुम्ही म्हणता आज झड लागेल कारण आभाळ तांबूस व गडद आहे. अहो ढोंग्यानो, आभाळाचे लक्षण ओळखणे तुम्हाला समजते आणि काळाची चिन्ह तुम्हाला ओळखता कशी येत नाही. Did you see that? हा? He said, always, even look at the horizon. From there also you get some messages. आभाळाकडे बघितल्यानंतर तुम्हाला समजतंय की आज दिवस कसा असणार आहे. Amen. Amen. So Paul was not only looking inside, he was looking outside also. तर पॉल सुद्धा केवळ आत बघत नव्हता, तर बाहेर देखील त्यांनी पाहिलं की परिस्थिती काय आहे. He was not just overconfident, but God confident. आणि तो केवळ जास्तीच्या विश्वासाने नाही तर देवावरच्या विश्वासाने गेला. So here when he said, I perceive, तर इथं जेव्हा पॉल असं म्हणतो की मला दिसतंय, it was the मला- combined forces. मला जाणवतंय, किंवा मराठीत जे लिहिलंय की मला असं दिसतंय, त्यामध्ये ही सगळी स्तरं आलेली आहेत. What was it? काय? From his own danger, knowledge of the danger of navigation. आणि त्याला स्वतःला समुद्रावरती या ऋतूमध्ये प्रवास केल्यानंतर वादळ आलं तर काय धोका निर्माण होतो याचे जे अनुभव होता त्यातनंही बोलला. Because it speaks of the fast which was always winter time. कारण की इथे उपासाविषयी लिहिलेलं आहे की जो नेहमी हिवाळ्याचा ऋतू, And so he is using his prudence तर तो त्याचं शहाणपण वापरतो because he knows कारण त्याला माहिती आहे this period of months it is always
bad. की वर्षातल्या या महिन्यामध्ये हवामान समुद्रावर खराब असतं. He didn't say, let us go by faith. तर तो असं नाही म्हटला की चला तरी पण आपण विश्वासाने जाऊ, काही नाही होत. He says, don't go. तो म्हटला नाही, जायचं नाही. See, there are times कधी कधी you don't just move out in faith because that is blind faith. विश्वासाने असे आंधळ्यासारखे बाहेर पडू नका, कारण तो आंधळा विश्वास आहे, तो कामी पडणार नाही. See, blind faith. आंधळा विश्वास कधी मदत नाही करत. At times you have to use prudence. कधी कधी शहाणपण वापरायचं. People many times forget using prudence. Prudence also comes from God. Wisdom also comes from God. बऱ्याच वेळेला बिलीवर माणसं प्रभू येशूकडे आल्यानंतर शहाणपण, सुज्ञता सगळं विसरूनच जातात आणि वापरतच नाहीत. पण आज तुम्ही हे शिकून घ्या, शहाणपण आणि सुज्ञता हे पण देवाकडनंच आलेलं आहे. Now, आता we will see the other side. दुसरी बाजू बघू. Why didn't the pilot and the owner of the ship, they never knew about this reading of the sign? तो जो पायलट किंवा तो जहाजाचा मालक, त्यांना का कळलं नाही? त्यांना का हे चिन्ह कळलं नाही? They could have seen it. त्यांना का समजलं नाही? त्यांना पण दिसू शकत They होतं ना. know it. त्यांना पण माहिती आहे ना, They travel by sea often जलप्रवास ते सारखे करतात and they know आणि त्यांना माहिती आहे this period of the year the sea is always choppy and it is dangerous to venture out. वर्षातल्या महिन्यामध्ये समुद्रावरचं हवामान खराब असतं, तर या महिन्यात समुद्र प्रवास करायचा नाही, क्रूज वर जायचं नाही. त्यांना तर चांगलंच माहिती होतं. Why were they still going? मग का ते तरी गेले? Because of overconfidence. जास्तीचा विश्वास स्वतःवरचा, They ओव्हर said, we कॉन्फिडन्स, can sail. की नाही आपण तरी प्रवास करू शकतो. Yes, it is dangerous, it will be little risky, but we will sail through. ते म्हटले काय की थोडस संकट आहे, थोडस आपल्याला जड जाईल, पण तरी आपण प्रवास करू, काय नाही होत. On what grounds were they basing their confidence? कुठल्या पायावर त्यांनी विश्वास ठेवला होता? हा On faith, विश्वास on luck, नशीब, on chance, नशीब आपलं on चांगलंच होईल. destiny. नशीब म्हणा, योगायोग म्हणा, भाग्य म्हणा, की आपलं चांगलंच होईल. Somehow we will make it. कसं तरी करून आपलं चांगलंच होईल. But Paul, पॉल firstly, did not take unnecessary steps. पॉलने तर पहिलं उगीचची पावलं जी नको उचलायची आहेत ती उचलली नाही. Sometimes, कधी कधी when you know something will not work out, तुम्हाला जेव्हा माहिती असतं की नाही हे नाही होणार, don't say God will help us. तेव्हा असं म्हणू नका, नाही देव मला मदत करेल. Amen. आमेन. Certain things. काही गोष्टी You should always study everything, all the forces together. तर नेहमी कुठल्याही आलेल्या परिस्थितीमध्ये सर्व स्तर जाणून घ्यायची आणि मग ठरवायचं की काय करायचंय. When there is no more spiritual perception, आणि मग समजा आध्यात्मिक काहीच जाणीव नाहीये, you don't get any spiritual perception, आणि समजा आतमधून आध्यात्मिकरित्या तुम्हाला काहीच जाणवलं नाही, go by the wisdom that God has given you. तर चक्क देवानं जे ज्ञान दिलेलं आहे ना, देवाने शाणपण दिलेलं ना, ते वापरायचं आणि पुढे जायचं. Are you understanding? कळलं का? Don't say, I will wait for 10 days and I will ask the Lord, what is it? असं नाही म्हणायचं समुद्रावर वादळ सुटलेलं आहे आणि हा इथं शिप मध्ये नाही, मी 10 दिवस थांबून आता देवापाला आतमधून विचारणार आणि मग ठरवणार. Amen. तोवर तू बुडून मरशील. Many times you don't need to pray बऱ्याच वेळेला प्रार्थना करायची गरज about नसते. certain things. बऱ्याच वेळेला बरं का काही गोष्टींमध्ये प्रार्थना करायची पण गरज नाही. Go by the wisdom of God. देवाने ज्ञान दिलंय ना, वापर ना. Amen. Amen. If people ask you something, लोकांनी तुम्हाला समजा काही विचारलं, you have got the mind of Christ. ख्रिस्ताचं मन तुझ्यात आहे ना, You can answer them spontaneously. लगेच त्या जागी त्या क्षणी तुम्ही त्यांना उत्तर देऊ शकता. Why? का? Because you have got a renewed mind. तुझं मन ख्रिस्ताद्वारे नवीन झालेलं आहे. A person who is reading the Bible often, जो व्यक्ती सारखं सारखं बायबल वाचतो, his mind is renewed. त्या बिलीवर माणसाचं मन नवीन झालंय. You ask him something, तुम्ही त्याला काही विचारा, immediately from the renewed mind, he will give you wisdom from God. ऑन द स्पॉट त्या नवीन झालेल्या मनातनं तो तुला देवाचं ज्ञान शिकवेल, He will give it. देईल. He will not even say, let me pray. तो म्हणणार पण नाही की जरा मला प्रार्थना करू दे, आधी मी देवाला विचारतो, तू मला 2 दिवसांनी भेट, मग मी तुला सांगतो. There are other times बाकीच्या वेळेला when the case is very serious, जेव्हा केस एकदम सिरियस किंवा गंभीर आहे, he will say, तो म्हणेल let me go and pray. आता मला थोडी प्रेयर करू दे, Let me get the perception. मला थोडीशी प्रार्थना करून येऊ दे, आतून मला जरा देवबाप काय बोलतो कळू दे. Still at other times, आणि काही वेळेला when you ask him something, जेव्हा तुम्ही त्याला काही विचाराल, he will say, तो म्हणेल
how is the situation around? परिस्थिती अवतीभोवती कशी आहे मला सांग. Tell me first. मला थोडं अवतीभोवतीची परिस्थिती सांग. How are the people? लोक कसे आहेत, What is happening? काय चाललेलं आहे. He will get all those ideas, म्हणजे सगळ्या कल्पना, सगळी स्तरं तो घेणार. take all those ideas, सगळ्या कल्पना, सगळी स्तरं तो घेणार. put it in his mind and his spirit, मनामध्ये, आत्म्यामध्ये घालणार, pray, प्रार्थना करणार and the Lord will say, आणि प्रभू म्हणणार do this. हे कर. Are you understanding? कळलं का? You have to also get the understanding of the situation. तसं तुम्हाला सुद्धा परिस्थिती, आलेल्या परिस्थितीची समजूत तुम्हाला व्हायला हवी. Amen. आमेन. Are you understanding, people? समजतं का? There are times, not always, there are times. नेहमी नाही, पण कधी कधी अशी वेळ असते. If somebody says, समजा कोणी म्हटलं I want to work abroad, मला फॉरेनला काम करायचं, should I go? मी जाऊ का? It is wisdom to ask the place where you are working, is there any church around? तर असं त्याला विचारणं सुज्ञता आहे की जिथं तू फॉरेनला काम करायला जायचं म्हणतो तिथं आजूबाजूला जवळपास कुठे चर्च आहे का? कसं जागा आहे? जागा कशी आहे? कुठं राहणार? See, you have to ask. विचारायचं. Is it like Sodom and का Gomorrah? सदम गोमराज आहे? You have to know. And कळलं तर when पाहिजे ना. when you know it is like Sodom and Gomorrah, you don't need 10 days prayer for it. You can instantly say, जाऊ नको तिथं. हालेलुया. कळलं तर पाहिजे ना. आणि कळल्यानंतर जर समजलं की सदम आणि गमोरा सारखी जागा आहे तर जायची गरज नाही. तुम्ही 2 दिवस प्रार्थनेला मागायची पण गरज नाही. तुम्ही सरळ सोट त्याला सांगायचं सदम गमोरा आहे, जायचं नाही. But if he says, पण तो जो म्हटला, Pastor, but तुम्ही प्रार्थना कुठं केलं? पास्टर तुमने प्रेयर नहीं किया, मेरे को ऐसे ही बोल दिया ऑन द स्पॉट. किधर काम करने वाला है तू? नहीं, मैं सोडम एंड गोमोरा में काम करने वाला हूं. अच्छा, सोडम एंड गोमोरा, ठीक है, प्रार्थना करने की जरूरत नहीं, उधर मत जा. नहीं जाने का. Wisdom, ज्ञान आहे ते, prudence. शहाणपण आहे ते. Paul said, पॉल बोलला I perceive. मला In जाणवतंय. other words, म्हणजे I studied. मी अभ्यास केला. I know this time of the year it is not good. मग अभ्यास केल्यानंतर मला कळलेलं आहे की वर्षातला हा महिना समुद्रावर खराबच जातो. Clubbed with what I sense in my spirit, आणि मग त्याचबरोबर माझ्या आत्म्यात मला जे जाणवलं, taking all the help of the forces, I'm telling you, let us not venture out. सगळी मदत घेऊन मी तुम्हाला सांगत आहे, सूचना देत आहे की पुढे प्रवास करणं धोक्याचं आहे. But Paul, पण पॉल, you are a man of faith. तू विश्वासाचा सेवक आहेस. Be like Jesus. येशू सारखा हो. He stilled the storm. त्याने वादळाला शांत केलं. You go तू जा and you can still the storm. आणि तू वादळ शांत करू शकतोस. Paul didn't do it. पॉलनी नाही केलं. Paul didn't do it. पॉलनी केलं नाही. Sometimes we get carried away. कधी कधी आपण बहकतो. Every situation is different. प्रत्येक परिस्थिती वेगळी असते. Every circumstance is different. प्रत्येक आलेली परिस्थिती वेगळी असते. गेल्या वेळेला केलेलं या वेळेला करू असं म्हणून चालत And नाही. every situation has a purpose of God. आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये मागे देवाचे संकल्प असतात. Praise the Lord. Hallelujah. We'll continue next week. आपण पुढच्या रविवारी विषय चालू ठेवू. Father, बाप्पा, bless every one of them here. आलेल्या प्रत्येकाला इथे आशीर्वादित कर That they will never take a wrong step in their life. की कधी आयुष्यात त्यांनी चुकीचं पाऊल उचलू नये. Never, never. कधी नाही, कधी नाही, कधी नाही. Let them never miss the mark. कधीही त्यांनी धावपट्टी चुकवू नये. Let them never miss the direction for their lives. कधी त्यांनी आयुष्याची दिशा चुकवू नये. Let them be led by you तुझ्याद्वारे त्यांना मार्गदर्शन कर. as they come faithfully to the church. जसं विश्वासूपणे ते चर्चला येत राहतील, Speak to them. त्यांच्याशी बोल. Give them wisdom from your word. तुझ्या शब्दातून त्यांना ज्ञान दे. That they will know how to move and how to की live त्यांना कळावं कसं जगायचं, कसं राहायचं according to your word. तुझ्या शब्दानुरूप. That they will be established. त्यांचं जीवन स्थिर स्थावर कर. That nobody can cheat them. की कुणी त्यांना कधी फसवू नये. That nobody can deceive them. कुणी त्यांना कधीही फसवू नये. That nobody can take them in the wrong direction. कधी कुणी त्यांना भुलवू नये, बहकवू नये, चुकीच्या वाटेनं नेऊ नये. Paul says, पौल म्हणाला, let not the tempter tempt you. भुलवणाऱ्याने तुम्हाला भुलवू नये. I'm afraid that the tempter will tempt you. मला भीती वाटतेय की भुलवणारा तुम्हाला कदाचित भुलवेल. That all our labor will go in vain on आणि you. आम्ही तुमच्यावर केलेले कष्ट वाया जातील. That's why I'm sending Timothy to you म्हणून मी तुमच्याकडे तिमोथीला पाठवतोय to see how your faith की is. तिमोथीनं तपासावं आणि पाहावं की तुमच्यातला विश्वास आहे का गेलाय. Troubles will come, Paul said. संकट येणार आहेत, पॉल म्हणाला. Trials will come. समस्या येणार आहेत.
But पण we need to discern it. आपण ते ओळखायला शिकलं We can पाहिजे. escape these circumstances. या सगळ्या परिस्थितीतनं आपण पळ काढू शकतो. It's not necessary every one of us should go through every difficulty. हे गरजेचं नाही की आपला प्रत्येक जण प्रत्येक अडचणीतनं जावा. The difficulty is coming, I will go through it. अडचण येत आहे, मी चला अडचणीतनं जातो. If we have perception, we can escape this kind of tribulation. आपल्याला आतमधून जर जाणीव कळली तर आपण नको असलेल्या अडचणींना टाळू शकतो. Like Paul warned them, जसं पॉलनी त्यांना सूचना we केली will not go. की नको जायला, But they said, we will go. जलप्रवास नको करायला, पण बाकीचे म्हटले नाही जायचं. And because of them, आणि त्यांच्यामुळे Paul had to suffer also difficulty. पॉलला देखील त्रास भोगावा लागला. Sometimes कधी-कधी. in our own homes, आपल्या स्वतःच्या घरात others guide us and lead us. बाकीची माणसं आपल्याला मार्गदर्शन करतात. Without the Holy Ghost, without the renewed mind. पवित्र आत्म्याशिवाय करतात, नवीन न झालेल्या मनात न करतात. And because we are forced to listen to them, we also fall into difficulties. आणि आपल्याला बळजबरी होते की नाही त्यांचं ऐकायलाच लागेल आणि त्यांच्या पायी आपण पण त्रासात पडतो. Lord, help my people. प्रभू माझ्या लोकांना सहाय्य कर. In the coming weeks, येत्या आठवड्यात give more perception in this word, या शब्दात From this अजून passage. या उतार्यातनं त्यांना अजून जाणीव दे that we may learn to live a wise life. की आम्ही एक सुज्ञ आणि शहाणं जीवन जगायला शिकावं. Thank you, Master. धन्यवाद प्रभू. Touch every one of them. प्रत्येकाला स्पर्श कर. Those who need healing, heal them right त्यांना now. आरोग्याची गरज आहे, त्यांना आता आरोग्य दे. Let the power of Jesus come upon you देवाचं येशूचं सामर्थ्य तुमच्यावर येऊ दे and heal you. आणि तुम्हाला आरोग्य देऊ दे. रबा खराबा संता रखराबा. The Lord is touching you. येशू तुम्हाला स्पर्श करत The Lord आहे. is touching you. प्रभू तुम्हाला स्पर्श करत The आहे. Lord is touching प्रभू you. तुम्हाला स्पर्श करत आहे. Receive the healing. आपलं आरोग्य स्वीकारा. Receive the blessing. आपले आशीर्वाद स्वीकारा. Thank you, Father. धन्यवाद बापा. Thank you. धन्यवाद. Thank you. धन्यवाद. Be blessed in the name of Jesus. येशूच्या नावात आशीर्वादित व्हा. In Jesus' name I pray. येशूच्या नावात मी मागतो. Amen and amen. आमेन.